चल बाई, रवीले ना शांततेनं सांगतो आता. काय माहीत काय करतात तर. आता कसं आई जायला आहेत मंदिरात, मम्मीला काही माहीत नाही होत. चिडले तर मी शांततेनं सावरून घेतो. हे गेले ऑफिसले, पप्पा नाही घरी. म्हणजे कसं मला स्पष्ट सांगलं जाते. रवी, रवी. हा बहिणी, दरवाजा उघडाचा आहे, लोटा ना. निघाली का फॅक्टरी जायला? हो. कोण काय आण्याच होतं का घरी? नाही, घरी काही नव्हतं आणायचं. काल रात्री खूप उशीर झाला आहे ना तुम्हाला यायला. आल्यावर जेवले होते का मग? नाही बहिणी, ते येताना मग मित्र होता एक सोबत, तर त्याच्यासोबत मग बाहेर जेवलो होतो. तर काही जेवलो नाही मग मी घरी आल्यावर. रात्री मला 12:30 पाऊण वाजला होता वहिनी. हो, मला तर माहित आहे, मी जागीच होती. पण 12 आणि 1 वाजता कशी हो तुम्हाला काही सांगायले. म्हणून मुकाट्यानं बसली चुरमुळ्याचे लाडू खाऊन. काय करू आता, दिवस नाही निघाला तर सांगायचा विचार आहे. पण घरात सगळेजण होते तेव्हा सांगता नव्हते. आता एकटे सापडले म्हणून सांगतो. तरी देवा हिंमत दे मले, आणि या रवीला सद्बुद्धी दे. या माणसाला चिडू नको दे फक्त. मी शांततेनं बरोबर येईल समजून सांगतो. बरोबर सगळं होऊ दे बापा देवा. वहिनी, काय झालं? काही तब्येत नाही का तुमची बरोबर? वहिनी, काय म्हटलं? काय झालं? दादा गेला का फॅक्टरीत? काही आणायचं आहे का तुम्हाला? का काही तुम्हाला कुठे जायचं आहे? नाही, टेन्शन मध्ये दिसून राहिलं म्हणून विचारलं. काय झालं वहिनी? रवी, तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही अजिबात चिडणार नाही. शांत डोक्यानं मा सगळं ऐकून घेसाल. बाबा, मी तुम्हाला शपथ घातली पहिल्यांदाच. काय झालं वहिनी? मी कशाला चिडणार? शपथ काय घालून राहिला तुम्ही? काय झालं? मम्मी कुठे गेली? नाही, मम्मी मंदिरात गेल्या. मम्मीचा काही विषय नाही. असं दादान काही म्हटलं का? अरे त्याच्या बोल्याकडे काय लक्ष द्यायला लागते? काही काय म्हणे? तुम्हाला तर माहित आहे तो बातच गरम होते, बात थंडाही होते. आणि तुमच्या पुढे तसाही मा भाऊ काही बोलला. रश्मीचं होतं. रश्मीचं काय? म्हणजे काय काय झालं? काय म्हटलं तिनं? तिची तब्येत गिबेत नाही का बरोबर? मग तिला फोनही नाही केला 2 दिवस झाले. मी तिकडे साताऱ्यात होतो ते प्लॅनच्या इकडे, त्याच्यानं फोनही नाही केला. म्हणजे कोण काय झालं? तिचं काय संबंध? नाही, तब्येत की सगळं चांगलं आहे, तसं काहीच नाही. आता कसं असते रवी, छोट्या मोठ्या चुका होतच राहतात. तुम्हाला सांग का, मला लग्न झालं की नवीन तुम्हाला आता माहित लक्ष आहे की नाही काय माहित, मला ह्याला अंगठी हरपली होती सोन्याची. तुमचं लक्ष आहे काय? मग एका बरी किती शोधली, घरातच सापडली. मग देवघरात लक्ष आहे का तुमचं? सगळं देवघरात कशी पडली शी बाडीच आहे. 2 दिवस लागले शोधायला. मी तर म्हणून बाई हरपली, आता गेली अंगठी. पण सापडली किती बरं. मला लक्ष नाही बरं. हे रश्मीचा काय संबंध आला? म्हणजे रश्मीनं काय केलं? काय 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 झालं? रवी, रश्मीच्या ना मंगळसूत्र हरपलं. एवढं मोठं मेटा का? डोक्यानं हलकं पडलं गेलं का? कुठे तुटलं घेतलं का? मला नाही सांगितलं तिला. ती तिला भेवला गुराला तुम्हाला सांगायचं. तिनं मला आज सांगितलं, म्हणजे हे काल सांगितलं. जसं काल दुपारी तिचा फोन आलता, ते तुम्हाला सांगायला भिवून राहिली. तिला वाटतं तुम्ही बोलसान. रवी, तिचा काय दोष आला? आता ते कसं ते खणलं असेल का, ते पडलं असेल काहीतरी. कशा तरी वाटकलं पडलं, तिचं काही लक्ष नाही. आता ते नेहमी मोठं मंगळसूत्र घालतही नाही ना. आता माहेरात घातलं असेल, ते पडलं. तर ते 3-4 दिवस झाले शोधून राहिले, पण कुठेच नाही दिसलं. काय 3-4 दिवस? परवा दिवशी जागे पहिले तिला फोन केला तर तुझी मला काहीच नाही सांगितलं. म्हणजे मला सांगत नाही ते, तू मला सांगते. एवढा मोठा मंगळसूत्र कसं काय हरवते ना? मॅट डोक्याची ना अक्कल आहे का तिला? मी इकडे पायी जमा करतो. मी 1 रुपया जमा करून राहिलो. मला वाटतं की आपली फॅक्टरी तयार होऊन राहिली, आपल्याला खर्च लागेल, धमक होईल. पण हे एखादा माणूस खसकन एवढा नुकसान करते की अक्कल आहे का या पहिले? मी फोन करतो तिला. मला नाही सांगितलं ते ना. असं कसं हरपलं? कुठे हरपलं? आज लोक हरपलं. रवी, मी तुम्हाला पहिले शपथ घालेला आहे, तुम्ही तिला बोलू नका फोनवर. तिच्या आईबाबाच्या घरी तिचे आईबाबा ऐकतील तर मायबापाला खराब वाटते. रवी, नुकसान माणसाच्यानंच होत असते. पैसा कोणासाठी कमावता तुम्ही? पायी जमा करता. कोणासाठी करता? स्वतःच्या कुटुंबासाठीच करता ना. मग आता तिच्यानं हरपलं तिनं का फेकून दिलं का? कोणाला दान दिलं का? तिनं का मोडलं? काही तिला घ्यायचं होतं म्हणून तिचं मंगळसूत्र मोडून टाकलं. ते पडलं रवी. आता कुठे हरपलं का, पडलं का, खणलं का, काय झालं? त्यात हिचा काही दोष नाही ना. हो बाई, काही नेऊन मोडलं बा काही तर तुम्हाला सांगितलं नाही, वेगळी गोष्ट. तिच्यानं हरपलं रवी. आता ते काय करीन? तरी तिला शोधून राहिली, रडत जायवर रवी फोनवर. तिच्या आई बाबा सगळ्याला टेन्शन आलं. आता बरोबर आहे ना, माझ्या बापाला टेन्शन येतेच. तुम्ही तर ती फोन करसान, काही बोलसान, तिला लागत मग तिलाही तर खराब वाटेन, तिच्या आई बाबाला खराब वाटेन. रवी, शेवटी पैसा माणसाचाच असते ना. का माणूस पैशाचा आहे? पण वहिनी,
45 ग्रामचं मंगळसूत्र होतं. बापा बापा वहिनी 70,000 भाव करा आता तुम्ही पहा. आ अ, मला तर समजूच नाही राहिलं. हे खरंच मॅट आहे, गंजकर आहे, काहीच कामाची नाही. हे बिनडोक्षीची स्वतः सोना नाही वागवत आहेत. हे काय एवढे प्रॉपर्टीचे कागदपत्र वागवणार आहे आणि काय फॅक्टरीचा कारभार सांभाळणार आहे. हा स्वतःचं मंगळसूत्र नाही सांगू शकली एवढी हंबाडी बाई. नाही मला सांगायला लागत होतं, पण मला कोणी सांगितलं. हा आता मी तिला फोन लावतो, विचारतो. हरवलं तर मग मला सांगायला लागत होतं ना की हरवलं. हा मोठं नुकसान झालं मला सांगत नाही. हा एवढं राजूटी झाली का, एवढी हुशार झाली का. हा मला सांगून नाही राहिली. मला लपवते, किती दिवस लपवणार आहे, पण माहिती होणार नाही का. एवढं मोठं मंगळसूत्र पाळलं कसं काय. हा रवी हे पा या 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 परिस्थितीसाठीच तुम्ही सांगितलं नाही, कारण तिला माहित होतं तुम्ही असेच करसान. हे पा रवी, मी तुम्हाला आधी शपथ घातली, शपथ जाऊ दे माई ना माणसां वहिनीची शपथ तर नका मानू, पण एवढं तर माना की माणूस पैशासाठी नसते, पैसा माणसासाठी असते. हा आयुष्य आहे आपलं, नातेसंबंध असतात. काही बोलसान राग राग तर तिच्या आई बाबाला खराब वाटेल, तिला खराब नाही वाटणार का. तुम्ही भले लय पैसा कमावून राहिले, लय कंजूशी करून राहिले, कोणासाठी करून राहिले. हा मग आपल्याच तो पैसा कामात नाही आला तर काय फायदा. आता तिनं मुद्दामून केलं का काही. हा काही बाय मुद्दामून नुकसान करतात. मग काय हे आहे का, रश्मी तशी आहे का मुद्दामून करणारी. आता तिचं पडलं ते काय, तीच काय करीन. वहिनी पण मला लय नुकसान झालं वहिनी. रवी तिचे आई बाबा भरून देऊन राहिले, सांगा आता त्याचा काय दोष आला का, त्याचा काय त्यात नाही. हे आपल्या घरी आरपलं असतं मंगळसूत्र तर कोण भरून दिलं असतं. नुकसान तुमच्या जण काय आयुष्यात लागलं नाही का काही. मागे आता तुम्ही त्या क्लायंट सोबत व्यवस्थित डील नव्हती केली तर गेलताना तो तुमचा काय होय ते, हे तुम्हाला भेटला नव्हता ना तो सौदा. तुम्ही काय म्हणता, तुम्ही लोक देता, मग त्याचं नुकसान कोणाच्या नावावर लागलं, मग कोण भरून दिलं रवी ते नुकसान. बिझनेसात जसा नफा तोटा येते तसंच कधी कधी जीवनात येत असते रवी, तसं काही नसते. वस्तू आहे ते माणसासाठीच आहे, हरपते सापडते. आता ते सगळे शोधून राहिले येड्या पेशासारखे, नाही दिसला तर कुठे पडलं कुठे अशी नाही, कोणा कोपऱ्यात पडेल तसं असते ते. जीव घायवरला की दिसत नाही ना, जागची वस्तू दिसत नाही, सातखे पाय सांगतो. तसंच तेच हे झालं. पण तिच्या आई बाबांना भरून दे ना, हे योग्य वाटते का रवी. काय तिच्या आई बाबा भरून काय देऊन राहिले, ते न मोडलं का, ते नाही घेतलं का ते. पाय हो आता कोणी माय बापाला वाटते की आपल्या घरी आलं लेकीच्यानं नुकसान झालं तर काले बाबा जवळचा बोल घ्या. ते आता रवीचे आई बाबा आहे ते सगळे खाऊन पिऊन टन म्हणून ते एका मुठीनं भरून देतील. पण गरीबातला गरीब जरी असला ना रवी, तरी बी बापाला वाटते की मला लेकीला सासरी जाऊन तरास नाही भाव जवळनं काही म्हणावं नाही, त्यासाठी तो करतेस ना बापा सगळी बराबरी. पण आपल्याला शपथ का रवी. हे आता रश्मीनं मध्ये बा शपथ झालेला आहे, मी तुम्हाला तिची शपथ मोडून सांगून राहिली. तुम्ही माझी शपथ मोडू नका रवी. आणि तिला असं जाणूही नका देऊ की तुम्हाला काही माहित आहे म्हणून यातलं. पण मला हाती काहीच नव्हतं, खरं सांगतो तुम्हाला, शपथ सांगतो रवी. माझ्याजवळ एवढा पैसा असता ना, मी स्वतः करून दिलं असतं रश्मीले आणि तुमचं हवाली केलं असतं, पण तिच्या आई बाबाचं जोडचं नसतं घेतलं. तिचं कर्तव्य संपलं रवी. आता दिलं त्यानं लग्नात, आता त्याच्यानंतर त्याच्या पोरीने ते हरवलं तर ती जबाबदारी तुमची झाली. लग्नानंतर पोरीची सगळी जबाबदारी तिच्या नवऱ्याची असते ना. मग ही जबाबदारी बी तुमचीच आहे ना. मला डोकं फक्त चक्कर मारून राहिलं वहिनी, मला काहीच समजून नाही राहिलं. मम्मी काय म्हणते, पप्पा. हा कोणालाच नका सांगू यातलं कसं असते, तुम्हाला नाही समजत. आता किती मम्मी काही म्हणणार नाही, पप्पा काही म्हणणार नाही, पण तरी नका सांगू रवी. ह्या पाया शेवटी कसं असते, ही गोष्ट मला नव्हती सांगायला लागत, तुमच्या दोघांतच पाहिजे होती. नवरा बाय कुठल्या गोष्टी अशाला आपापल्या याच्यातच ठेवायला पाहिजेत. नफा नुकसान तोटे जीवनात येणारे काही बी छोटे मोठे संकट दोघांनाच सॉल्व्ह करायला पाहिजेत. आता तिच्या ज्यांना हरपलं तर तुम्ही तिला करून द्यायला पाहिजे. मला माहिती आहे तुमच्याकडे हाय पैसा तुमच्याकडे पैसे नाही असं नाही, पण तिच्या आई बाबा जोडचं खायला घेता. पेरण्या पाण्याचा टाइम आहे, शेतकरी माणूस आहे, किती पैशावाला असला मोठे लोक असला तरी पेरण्याचा टाइम हा प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाचाच असते की नाही रवी. आता तिचे बाबा वावराची किस्तकाडी करतील, पेरणी करतील का पोरीचे सोनच भरून देतील. असं मला वाटते. तुम्ही चुपचाप जा आणि रश्मीला घेऊन या घरी. आलो घरी, मग ती आणून तिला घेऊन द्या. आता तिथे राहीन तर तिचे बाबा तिला घेऊनच देतील एवढं मोठं मंगळसूत्र. आणि तिचंही काही मन नाही लागून राहिलं. ते कसं झालं तिचं तुम्हाला सांगा तर भीते, नाही सांगा तर जीव तुटून राहिला. तिला तुम्हाला सांगा तर वाटते, पण सांगितल्यावर तुम्ही बोलसान का, काही म्हणसान का, या ढाकानं ते सांगूनही नाही राहिली. त्याच्यानंतर ती राहून तर राहिली, पण ते काही चितही नाही, तिचं मनही नाही. त्याच्यापेक्षा शांततेने तुम्ही जा, तिला घरी घेऊन या आणि अति जसं तसं तिचं करून द्या, म्हणजे मम्मी पप्पालाही माहीत होत नाही आपल्या. पण तिच्या आई बाबाचंही टेन्शन चाललं जाते. तिला आधार द्या ना, सांत्वना द्या ना, किंवा असं दाखवा की तुम्हाला काही माहीतच नाही. घरी येऊन रश्मीला शांततेनं विचारून घेऊन द्या तिला. तिच्या मला असं वाटते, पण मला बुद्धीनुसार आता मी तुमच्यापेक्षा अशी कमीच शिकलेली, पण मला वाटते माझ्या जीवनाचे अनुभव जास्त आहेत तुमच्यापेक्षा, म्हणून मी असं म्हणतो काही गवगवा करू नका. मम्मीला सांगू देईन, पप्पाला सांगू देईन, तिच्या आई बाबाला काही म्हणू देईन, रश्मीला बोलू दे. यानं वातावरण चिकडून जाईल. मलाही समजते नुकसान काही छोटं नाही मोठं आहे, पण आता बायकोच्यानं काही नुकसान झालं तर ते नवऱ्यानं सॉल्व्ह करायला पाहिजे ना. तुमच्या चुका रश्मी पोटात घालत नाही का? मग तुम्ही बी तिच्या छोट्या मोठ्या चुका पोटात घालायलाच पाहिजेत. असे ना तर थोडीशी महाग झाली, मग काय झालं, हाय बे रश्मी तशी मोलाची. रवी मी काय म्हणतो, ते तुम्हाला काय वाटते, मी रश्मीला ती घेऊन येऊ, आलो बा घ्यायला घरी, चल सांग असं समजा आहे ना, काहीच तर ती काहीच म्हणू नये. पण मग आता येऊन तिला मंगळसूत्र करून देऊ. पण वहिनी ते ह्या बाळीला इतकी अक्कल नाही, एवढं मोठं सोनं देऊ
धायदान हारून टाकते. तिला काही त्याचा जा विचारायला लागेल ना. ताना लेकरू आहे का ते, मॅट आहे का ते? हो बा उलशी पोरगी आहे, तिला अक्कल नाही. एवढी मोठी बाई तरी तिला अक्कल नाही का? आपलं सोनं आपली वस्तू सांभाळा एवढं समजत नाही का? वस्तू मौल्यवान आहेत ना. सोनं गगनाला भेटलं ना वहिनी आता. हा किती महाग झालं ना, त्यापेक्षा तर महाग नाही झालं ना रवी. आता तुम्ही भले नंतर तिले 45 नाही 95 ग्रामचं काही दागिना करून देसाल, पण या 45 ग्रामसाठीचा तिले बोलसा, तिचे आई बाबा ऐकतील, तेले खराब वाटेन की लेका पोरगीले सार करताना त्याच्या मनाला दुख राहील की जवाई घरी जाऊन पोरीला मारते का, जोडते का, बोलते का, शिव्या देते. त्याचा भाकरचा घास तेले ओढ लागेल का, रात्री तेले झोपीन का? पैसा तर तुम्ही कमावसानच. मला माहिती आहे रश्मीला तुम्ही 45 ग्राम काय 95 ग्राम लोक सोनं करून द्यासान, त्यात काय मोठी गोष्ट आहे? तुमच्याजवळ आहे तेवढं असं आहे का? तुमच्याजवळ काही नाही. मग जाऊ द्या ना, एवढं नुकसान पोटात घाला आता. कारण कोणतंच नुकसान नात्यापेक्षा तर काही मोठं नसते, आहे की नाही? आणि नात्यात छोट्या छोट्या दरारी आल्या तर मोठे मोठे घाव बसतात. भले रश्मी सगळं निमूटपणे सहन करेन, पण तिच्या आई बाबाच्या मनात किंतु परंतु जाईन ना, की मालिकीले त्रासून राहिला, मालिकीले त्रासून राहिला असं म्हणून त्याचं तर मन खंत राहीन ना. हो आता झालं ते झालं. काय बोलून शिव्या देऊन म्हणूनही का काही म्हणूनही का ते वापस येते. नाही नुकसान लागलं ते लागलं. मग मी काय करू आता? चौकतीला घ्यायला. हो, पण हसऱ्या चेहऱ्याना रश्मी लय भोळी आहे हो रवी. हाय जशी खेंबाडी. आता अल्लड आहे ते, तिनं घातलं असेल कशा तरी अटकलं किंवा ते खंडत आलं असेल, तिचं लक्ष नसेल, कुठेतरी ते खंडलं आणि ते पडलं तर ते काही लक्षात नाही आलं तिच्या. पण जाऊ दे, आता जशी आहे तशी तुमचीच बायको आहे. पैसे बरं जाऊ द्या आता. खरंच आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. एखाद्या क्लायंटनं आपली डील फसवली तर का आपण का त्याचा का भरपाई मागतो? नाही. आता ते बायको आपल्याला हेंबाडी भेटली तर त्याला कोण काय करीत? बरं जाऊ द्या, आणतो बा तिला घरी. जातो मग मी आज. काही फॅक्टरीत जात नाही. फॅक्टरीत जाऊन किंवा मन लागणार नाही. वहिनी 45 ग्राम सोनं घ्यायला जाणं म्हणजे तोंडाची गोट नाही. 2 लाख वर जाते सोनं वहिनी. हे पोरीनं धडकन नुकसान करून टाकलं एवढं. मी 2 लाखासाठी किती हे करतो. मला समजते ना क्लायंटला किती पाणी भरावं लागते. मला क्लायंटच्या अवतीभोवती फिरायला लागते, त्याच्या झाडत बसावं लागते. म्हटलं तुम्हाला वाटेल काय, पण लय करावं लागते वहिनी एक क्लायंट भेटेल. आणि रश्मीनं धडकन एवढं मोठं नुकसान केलं. जाऊ द्या फक्त आता. फक्त हे पहा, घरी गोष्ट नका काढू. भले आपले मम्मी पप्पा लय चांगले आहेत, पण तरी किती म्हटलं तरी सुननं एवढं मोठं नुकसान केलं तर हसता हसता तर तिला म्हणतीनच ना. तर जाऊ द्या. आणि काही गोष्टी सांगूनच काय भेटते का? सांगून भेटलं असतं आपण सांगितलंही असतं. कशाला विषय चघडता? त्याच्यापेक्षा ह्या गोष्ट आता आपल्या घरात फक्त तुम्हाला मलाच माहित. मी तुमच्या दादालाही नाही सांगितलं काही. वहिनी तुम्ही खरं लयच चांगल्या. नाही तर एखादी असते तर आज भांडण लावत होती आमच्या. जाऊ द्या आता. झालं गेलं आता. झालं तर आता काही त्याला बदलू तर काही शकतच नाही. तमाशा करून जर भेटलं ना वहिनी, तुम्ही लय मोठा तमाशा करतो. कारण मला माहित आहे वहिनी 2 लाख कमावणं तोंडाची गोष्ट नाही. पण ते तमाशा करून थोडी भेटते. शांततेनं विचार केला तरच होईल ना. शांततेनं कोणताही प्रश्न सॉल्व्ह केला तर सुटेल ना. मोठ्या मोठ्या जीवनातल्या गाठी सुटतात. हे काय आणलं इतकुसं? बरं तुम्ही आता तयारी झालंच आहे तर मग आज फॅक्टरीत काय जाऊ नका. जा रश्मीला घेऊन या. फालतू तिचे आई बाबा मंगळसूत्र करायच्या नादात आहेत ते. मग ते करून आणतील. त्याच्यापेक्षा तुम्ही चुपचाप जा आणि रश्मीला घेऊन या. म्हणजे ते जागच्या जागेच थंडे पडतात. मी इथं आल्यावर रश्मी सांगतेस की बाबा काही नाही, त्यांना सांगितलं काही म्हटलं नाही, त्यानं असं नाही तसं नाही. प्रकरण सॉल्व्ह होऊन जाते. काय माहित की आले असतील रात्री साताऱ्यावरून. फोन लावू का? पण बाई फोन लावला की काय बोलू मला समजतच नाही. तर सगळं खोटंच सांगायला लागते. येईल सांगू का काय? मस्त आराम चालू आहे नाही. माहेरात येऊन मजा आहे बा. म्हणून काही फोन नाही, काही नाही, आता नाही, पता नाही काय चालू आहे काय नाही. चांगलं आहे. अरे तुम्ही मोहिनी ताईने सांगितले काय येले? मोहिनी ताईने सांगितलं असेल म्हणून तर नाही आले. अति मला बोलू नका म्हणा. फक्त घरी जाऊन काही बी बोला. माझी आई माझी बहिणी ऐकीन. मग आई बाबाला टेन्शन येईल. मोहिनी ताईला सांगाच नव्हतं लागत बाई. मोहिनी ताईने यायला सांगितलं वाटते म्हणूनच तर आले हे. यायचा आता भल्ला जीव आहे पैशात. आता अति शिव्या देतात मला. तुम्ही अचानक म्हणजे मला काही येऊ नाही का? तू एवढी अशी धक्का का बसला तुला? अच्छा, तुला अपेक्षा नव्हती का मी असं अचानक येऊन तुला सरप्राईज देईल म्हणून? या ना, बसा ना. आई हे आले. आई पाहुणे पाहुणे कशी आली? माईचं मंगळसूत्र आणलं नाही अजून करून. माय पाहुणा कसं काय आला? काय चालू आहे? काही फोन नाही, काही नाही. फोनवरही काही व्यवस्थित बोलत नाही. काय काही नुकसान केलं का? माहेरात येऊन म्हणतो मी का मला मिस करून राहिली म्हणून करमून नाही राहिलं.
मी आलो तर तुला आनंद नाही झाला का मग? हो आनंद नाही तर काय. नाही मग तुम्ही अचानक आले ना म्हणून. साताऱ्याहून कधी आले? काल रात्री आलो, खूप 12:30 वाजला होता. म्हटलं चला आज जाऊ रश्मीला घेऊन या. रश्मी काय तशी येत नाही म्हटलं, एकदा गेली तर का तिकडेच राहते काय माहित, काही काळजी नाही म्हटलं तिला आपली, त्याच्यापेक्षा आपणच घेऊन येऊ म्हटलं बा रश्मीला. तर तुला मस्त गमते बापा इकडे, मला काही गमत नाही तिकडे, बोर होते. म्हटलं चला मग आता बरा टाइमपास, घरी घेऊन येऊ आपला. हा कुठे गेले बाबा? जवळ बा माय रश्मी पाय धाल बांधते ना जवळ वाले. माय अचानकच येणं झालं नाही, आता फोन नाही काही नाही म्हणून विचारलं बरं बाबा तुमचंच घर आहे केदाय बिया. नाही हे म्हणे जशी कुठे साताऱ्याला जायला हा म्हणे तुम्ही काय काय कोणतं काम होतं म्हणे फॅक्टरीचं, म्हणून विचारलं बरं बाबा. नाही तर कधी यायला चालते. याचे बाबा बाहेर गेले. मी पाणी आणतो. चहा करू का सरबत करू जवळ बा? नाही तर राहू दे, ताटच वाढतो. रश्मी ये जो बाई अंतर. काय झालं? तुझी आई पण गोंधळलेली दिसून राहिली मला, तू पण काय झालं रश्मी? आता येईल काय सांगू, मोहिनी ताईनं सांगितलं नाही का येलेले का काय? खरंच अचानक सरप्राईज म्हणून आले का? येईल माहीत झालं मी सांगू की नाही? ज्योती सांगतच नाही. माहीत नशील तर कशाला विनाकारण चालले जातो, घरी गेल्यावरच सांगतो. तिकडे काही म्हणा काही बोला की ती शिव्या त्या बापा बी मुकाट्यानं ऐकतो. इथं माझ्या आई बाबाच्या देखता कायले, एक तर माझी वहिनी येलाय, ती मजून हे करीन, काहीच सांगत नाही, चुपचाप चालली जातो. पण मला मंगळसूत्र इथं आणलं नाही, मग आता मी कसं करू? अरे बापरे, एकदम सरप्राईज दिलं जावई बानी. आमच्या रश्मीची खूप आठवण आली होती वाटते, हो ना? तसंही ना तिला काही करमत नव्हतं. 2-3 दिवस झाले ना जावई बा, इतकी सुन्न सुन्न आहे बा, बोलत सुद्धा नाही, सुस्त बसते. मी तर शक्क विचारलं म्हटलं तिला, म्हटलं बाई की भांडण वगैरे झालंय का, की रागाभरून आली का? काहीच बोलून नाही राहिली, जेवत नाही व्यवस्थित, काहीच नाही. खूपच नाराज आहेत ती. काय झालं बापा, आमच्या ननदबाईला काही त्रास आहे का? वहिनी काही बोलता काय? मी कुठे नाराज आहो, मी तर चांगलीच आहो. अरे ताई हो का, काय माहिती बा, आता माझ्याकडे होती तर खुश होती, आता तुमच्याकडे पाठवल्यावर तुमची जबाबदारी आहे तिला खुश ठेवणं. दादा कुठं गेले? ते बाहेर गेलेत. नवरा याच्यासारखा दिसते मला, गोल गोल गोळा. सांगत नाही काहीतरी भिनसलं अशी मंद आला काय माहिती. आता मी आता उभी आहे, चुपचाप जाऊन आळोसा घेतो जरासं. काय बोलतात तर समजते, इचके रसलं तर समजतेच जरासं. किती नाटक करतील माझ्यासमोर. बसा मी बघते चहा पाण्याचं. वहिनी ना थोडी मजाकी स्वभावाची आहे, लय मजा काय करते. मला तर 2 मिनिटं चुपचाप बसू देत नाही, हसतच राहते निरा. घरी मम्मी पप्पा तब्येत चांगली आहे आईची? मोहिनी ताईला केलता मी काल फोन. हो सांगितलं मला वहिनीनं, तुझा फोन आला होता. सांगितलं का? हो रश्मीचा फोन आला होता म्हणून सांगितलं, त्यात काय? अच्छा, म्हणजे बाकी नाही सांगितलं वाटते काही. चला तुम्ही हातपाय वगैरे धुना. मॅट हे टेन्शन मध्ये आहे, आणि काय फायदा इथे एवढ्या टेन्शन मध्ये राहून? त्याच्यापेक्षा जिथं टेन्शन सॉल्व्ह होते तिथं थोडस कन्व्हिन्स करून सांगायला पाहिजे ना. पागल तो घरी गेल्यावर सविस्तर व्यवस्थित बोललेला जाते, इथं आता कसं चांगलं नाही, त्याच्यापेक्षा म्हणत जातो इले.